नेहमीप्रमाणे जय हिंद सर्वांना. आपलं आपल्या कंट्री लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. बघा, आपण दिशा हे प्रकरण चालू केलेलं आहे बुद्धिमत्तेमधलं. त्यातला एक मागचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेल्या आहे. त्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्ही पाहिल्या असेल, लक्षात असतील, नियम जे आहेत ते लक्षात असतील असं गृहीत धरतो. हा जो क्वेश्चन आहे आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्कला ठेवला होता आणि याच क्वेश्चन पासून आपण आज स्टार्ट करणार आहोत. इथून पुढचे काही क्वेश्चन आपण घेणार आहोत. ऍट अ टाइम आपण 4 क्वेश्चन घेऊन चालतोय, म्हणजे तुमच्या जवळपास एका क्वेश्चन मध्ये 4 टाईप तुमचे तिथे कव्हर होतात असं म्हणायला काही हरकत नाही. चला स्टार्ट करूयात. क्वेश्चन काय म्हणतो पहा. राम हा त्याच्या घरापासून दक्षिणेला 7 किलोमीटर गेला. महत्वाची गोष्ट एवढीच आहे, दक्षिणेला जातोय याचा अर्थ खाली जातोय, 7 किलोमीटर जातोय. उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेलाय. उजवीकडे वळला याचा अर्थ क्लॉकवाईज वळला. किती अंशातून वळला हे आपल्याला दिलेलं नाही, म्हणून आपण डायरेक्ट 90 अंशातून घ्यायचं आहे. पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर गेला, तर सध्या त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे, डिस्टन्सवर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. राईट, चला बघायचं. मग बघा, दक्षिणेला चाललं म्हणलं की अगोदरच वर घ्या, नाही तर तुम्ही आता पहिलेच इथे घ्याल आणि मग इथून खाली जाणार. इकडची वरची जागा तर रिकामी पडणार ना. त्यापेक्षा दक्षिणेला चालला म्हटला की पहिल्यांदाच अगोदरच इथे घेऊयात आपण, इथे घेऊयात. चालेल, चला. दक्षिणेला 7 किलोमीटर जातोय म्हणजे सुरुवात तो इथून करतोय, हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. इथून सुरू होते. अंदाजे घ्यायचं, पहिलं बांध दाखवायचा आणि जेवढं चाललं तेवढं माप द्यायचं. हे 2 कामं करायला विसरायचे नाही, हे मी तुम्हाला सांगितलं. आवाज येत नाहीये प्रियंका मॅडम? बघा एकदा आवाज येतोय का व्यवस्थित रे? सगळ्यांनी मला एकदा सांगा, आवाजाचं कन्फर्मेशन द्या. आवाज क्लिअर आहे का रे बाबांनो? येत आहे बाकीच्यांना? तुम्हाला कसं काय प्रॉब्लेम येतोय? हा चल बघा, दक्षिणेला जातोय, 7 किलोमीटर जाते. 2 कामं करायचे, बाण दाखवून द्यायचं आणि जेवढं माप आहे तेवढं माप दाखवायला विसरायचं नाहीये. उजवीकडे वळून 5 किलोमीटर जातोय. आता मला सांगा, खाली जातोय, उजवीकडे वळतोय, क्लॉकवाईज वळणार की अँटी क्लॉकवाईज? जर तुमचा काटा असा असेल तर काटा हा असा फिरणार ना, का अपोजिट जाणार? तिकडे नाही, म्हणजे ही तुमची राईट साईड आहे, उजवी बाजू आहे. किंवा मग डायरेक्ट हात दाखवून द्यायचा, खाली जातोय तर हा उजवा हात म्हणजे उजवी बाजू, डावा हात म्हणजे डावी बाजू. आपल्याला उजवीकडे वळून 5 किलोमीटर न्यायचंय, मग आम्ही उजवीकडे वळणार, इकडे नेणार आणि 5 किलोमीटर तो जाणार. अंदाजे घेतले आपण फक्त. पुन्हा डावीकडे वळून 8 किलोमीटर जातोय, इकडे जातोय तो. डावीकडे वळला म्हणजे अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज तर वर होईल, म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे खाली होईल आणि खाली वळणार आणि 8 किलोमीटर जाणार, म्हणजे तो इथून खाली असा 8 किलोमीटर जाणार आहे. राईट, डन आहे. अजून काही दिले का? नाही. त्याची भटकंती संपली म्हणजे त्याचा हा लास्ट पॉईंट आहे, शेवट पॉईंट आहे, इथे एंड आहे. राईट, तुम्हाला काय सांगितलं मी? केल्याच्या नंतर 2 गोष्टी करायच्या. पहिले तर स्टार्ट आणि एंड जोडून घ्यायचं. घ्या, जोडून घेऊयात. हे स्टार्ट आणि एंड जोडलं. स्टार्ट आणि एंड जोडल्याच्या नंतर आता इमेजिन करा की काटकोन त्रिकोण कसा करते. कुणीकडून हे करा. हा तुमचा कर्ण. इकडून जरी केला तुम्ही तरी चालेल आणि इकडून केला तरी चालेल, पण इकडून केलेला थोडा उलटा होतो ना, मग आपण सरळ केलेला बेस्ट राहील. राईट, म्हणून इकडून इमेजिन करूयात आपण. हा असा चालतं. झाला काटकोन त्रिकोण. नाव देऊयात त्याला. हा आमचा ए पॉईंट आहे, हा आपला बी पॉईंट आहे, हा आपला सी पॉईंट आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा कर्ण, हा झाला पाया, ही झाली उंची. माप शोधा. हे एवढं जर माप 5 असेल तर इतकं बी आणि सीचं माप सुद्धा 5च होणार, ते काही वेगळं होणार नाही. म्हणजे पायाचं माप तुम्हाला 5 भेटले. किती भेटले? 5. उंचीचं घ्यायचंय. जर ए पॉईंट पासून इथपर्यंत तुमचं 7 माप आहे, तर इथून खाली किती माप असेल? आता हे जर 8 असेल पूर्ण, तर याच्याच पॅरलल ही लाईन आहे ना, तर हे सुद्धा 8च होणार. 8 आणि 7 दोन्ही मिळून तुमची उंची किती भेटेल? 15. उंची किती भेटेल? 15. ज्याची चांगली प्रॅक्टिस आहे त्याचं उत्तर आलंय ऑलमोस्ट. 15चा वर्ग प्लस 5चा वर्ग, दोन्हीचा वर्गाची बेरीज करायची. जी बेरीज आली ती ज्याचा वर्ग असेल ते उत्तर इथं लिहायचं. राईट, 15चा वर्ग 225 आणि 5चा वर्ग 25. सर अडचण 250. 250 कोणाचाच वर्ग नाही. आता करायचं काय ते खूप महत्वाचं आहे, त्याच्यासाठी आपण इकडे चालूयात, समोर चालूयात. व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. सर आम्हाला म्हणलंय कर्ण वर्ग बरोबर काय असतं? पाया वर्ग असतं, अधिक काय असतं? उंची वर्ग असतं. राईट, हे कोण सांगून गेलो? पायथागोरस बाबा सांगून गेला. चला करतोय. तुम्ही सर्वजण माझ्या सोबत सोबत आहात का ते बघत चला. पाया म्हणजे 5 आलाय, 5चा वर्ग घ्यायचा आम्हाला इथे.
अधिक उंची म्हणजे 8 आणि 7 15 आले, 15चा वर्ग आम्ही घेणार. सर 5चा वर्ग तर 25 आहे आणि 15चा वर्ग तर 225 आहे. हे तर आम्हाला सगळ्यांना पाठ झालंय. 25 आणि 225 झाले 250. हे कशाच्या बरोबर आलंय? कर्ण वर्ग बरोबर आलाय. पण आम्हाला कर्ण वर्ग नाही काढायचा, कर्ण काढायचा. कर्ण किती भेटेल? हा वर्ग इकडे पडला, वर्गमुळात 250. तुम्ही सर्वजण इथपर्यंत आलेत का मला एकदा सांगा. आणि हे तर आलं पाहिजे आता, कारण आपण लास्ट व्हिडिओमध्ये इथपर्यंत आलोय, हे घेतलेत आपण, कामं केले त्याच्यावर. हे इथपर्यंत तुम्ही सर्वजण आलेलेच आहात असं गृहीत धरतो, कारण इथून पुढे आपली गाडी स्टॉप झालेली आहे. गाडीला धक्का लावायला पाहिजे आता, आहे ना? राईट. ऑप्शन मध्ये तुम्हाला एकतर हे असं ऑप्शन असेल वर्गमुळात 250, नाही तर याची फोड आपल्याला करता आली पाहिजे. याची फोड आपल्याला करता आली पाहिजे. कशी होऊ शकते याची फोड बघा, लक्ष देऊ नये का. या 250ला मी असं लिहू शकतो का? इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो बरं का, लक्ष देऊ नये का. खूप जणांसाठी हा एक नवीन पॉईंट असणार आहे आजच्या व्हिडिओमधला. सर या 250ला तुम्ही असं लिहू शकता का? बघा बरं सर, 250 म्हणजे मी 25 गुणिले 10 चालेल ना? एक संख्या कुठल्या तरी संख्येचा वर्ग असेल अशी संख्या शोधायची आणि त्या दोघांचा गुणाकार तेवढा आला पाहिजे. 25 गुणिले 10 किती होतात? 250च होतात, सारखंच होते. ठीक आहे. आणि हा 25 कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे. तुम्ही म्हणाल सर आम्ही 50 गुणिले 5 करतो, पण नाही चालणार ना. ना 50 कोणाचा वर्ग आहे ना 5 कोणाचा वर्ग आहे, जमणार नाही. कुठल्या तरी संख्येचा वर्ग असणारी एक संख्या शोधायची आपण. ठीक आहे. आणि असते जवळपास. या 25ला वर्गमुळाचं तुम्ही जर बाहेर काढलं तर किती भेटेल बरं? 5. 25ला वर्गमुळाच्या बाहेर केलं 5 आणि वर्गमुळात कोण भेटलं? 10. म्हणजे 5 वर्गमुळात 10. सगळ्या गोष्टी किलोमीटर मध्ये होत्या म्हणून किलोमीटर. तर हे असेल आपला आन्सर. एकदा सर्वांना कन्फर्म आणि बेस्ट डन झालं का सांगा. आणि तुम्ही जर पीवायक्यूचं ऑब्झर्वेशन केलं असेल तर आता ऑप्शन मध्ये तुम्हाला दिशा टॉपिक मध्ये असे यायला लागलेत का नाही तेही मला कमेंट करून सांगायचंय. करा कमेंट फास्ट, बोला, करा बरं कमेंट. यस, भारी, डन, मजा आले. हे तुमचा आन्सर असणार आहे 5 वर्गमुळात 10. बरं, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू तिघांची किंमत सारखी आहे बरं का. तुम्ही म्हणाल सर ते वेगळं वेगळं झालंय, किंमत ती सारखी आहे, फक्त सांगण्याची पद्धत बदलली, बाकी काहीच नाही. राईट, जमलाय. चला एकदा डायग्राम बघून घ्या. बाकीचे 3 क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो. बाकीचे 3 क्वेश्चन विचारतो, शॉर्टकट मध्ये विचारतो. पहिली डायग्राम. चला पुढे. याच्यावरचा दुसरा क्वेश्चन काय होईल? सध्या शॉर्टकट मध्ये लिहितो क्वेश्चन. त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतो? सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतो? तर सुरुवातीच्या ठिकाणापासून, शॉर्टकट मध्ये लिहितो, शेवटचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे? क्वेश्चन नंबर 4. तर शेवटच्या ठिकाणापासून सुरुवातीचे ठिकाण सांगा बरं, सांगा. क्वेश्चन 2, 3, 4 काय काय आन्सर आलेत? विसरायचं नाही, डायग्राम दाखवणारच नाही मी तुम्हाला आता. आलेत का? काय काय आलेत? एवढा वेळ लागेल ना? सांगा. सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतो? आम्ही सर डायग्रामच नाही पहिली अगोदरची. पहा मग कोणती दिशा दर्शवतोय. सध्या त्याचा चेहरा खाली जातोय म्हणजे दक्षिणेला जातोय, तर त्याचं आन्सर लिहिलं पाहिजे आपण, दक्षिण दिशा दर्शवतो.
दक्षिण दिशा दर्शवतो. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटचे ठिकाण कोणत्या दिशेला आहे? सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटचे ठिकाण इकडे आहे. खालची असते दक्षिण, इकडची असते पश्चिम. दक्षिण आणि पश्चिम मध्ये कोण असतं? दक्षिण आणि पश्चिम मध्ये कोण असतं? कोण असतं दक्षिण आणि पश्चिम मध्ये? नैऋत्य. आणि एक्झॅक्ट अपोजिट शेवटच्या पासून सुरुवातीचं कोणतं होईल? ईशान्य. खतम. अरे 3 आन्सर कॉमा करून टाकायचे होते फक्त. पूर्व नाही येणार नितीन राव. एकाचंही आन्सर नाही येत आपल्याला. दक्षिण, नैऋत्य आणि ईशान्य. पूर्व का बरं सांगताय? राईट. जमलंय. चालायचं नेक्स्ट क्वेश्चन. चला 4 क्वेश्चन तुमच्या इथे झाले असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे. अशाच क्वेश्चन आहे ज्याचं वर्गमूळ निघू शकत नाही असा क्वेश्चन आणि विथ ऑप्शन आहे. हा क्वेश्चन एक्झामला विचारलेला आहे. PYQ क्वेश्चन आहे म्हणून आपण इथे ऍड केलाय. एक व्यक्ती 9 किलोमीटर उत्तरेकडे प्रवास करतो, त्यानंतर 12 किलोमीटर पश्चिमेकडे प्रवास करतो, त्यानंतर 15 किलोमीटर दक्षिणेकडे प्रवास करतो. तर सुरुवातीच्या स्थळापासून किती किलोमीटर अंतरावर आहे किंवा किती किलोमीटर दूर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सोडवायचंय. आता इथं चुकायलाच नको. इथं आता आपले आले पाहिजे आन्सर पटापट पटापट. सोडवा. फास्ट मध्ये आन्सर आणायचे आहेत. लवकर लवकर आले पाहिजेत. सोडूयात आपण. चल बघा बघा. एक व्यक्ती 9 किलोमीटर उत्तरेकडे प्रवास करतो. उत्तरेला जातोय म्हणजे स्टार्टिंगला आपल्याला खालीच घ्यावं लागेल. राईट. तिथून घेऊयात. उत्तरेला 9 किलोमीटर अंदाजे दाखवतो. हे वर जातोय 9 किलोमीटर. ठीक आहे. इथून त्यांना स्टार्ट केलंय सुरू. त्यानंतर 12 किलोमीटर पश्चिमेकडे गेलाय. आता इथे आला तो. इथून वरची उत्तर होईल, इकडची पूर्व होईल, इकडची पश्चिम होईल, म्हणजे इकडे जावं लागेल त्याला. अंदाजे इकडे 12 किलोमीटर घेऊन टाकला आपण. त्यानंतर 15 किलोमीटर दक्षिणेला जातो. 15 किलोमीटर दक्षिणेला. ठीक आहे. ही डायग्राम आपल्याला थोडीशी वर घ्यावं लागेल. दक्षिणेला म्हणजे तो अजून खाली जाणार आहे. मी डायग्रामला अजून थोडंसं वर घेतो म्हणजे नोट्स मध्ये तुम्हाला ती व्यवस्थित दिसेल. तिथून तो वर गेला, 9 किलोमीटर गेला. त्यानंतर पश्चिमेला 12 किलोमीटर गेला, 12 किलोमीटर घेतलंय. आता दक्षिणेला 15 न्यायचंय. याचा अर्थ इथून परत खाली आणायचंय. बरं खाली आणत असताना तुम्ही 15 किलोमीटर असं इथेच दाखवाल का? नाही. आपल्याला एक कॉमन गोष्ट कळली पाहिजे की या पॉईंट पासून इथपर्यंत म्हणजे या 2 ठिकाणातलं अंतर. 2 ठिकाणातलं अंतर किती आहे? 9. मग एवढं 15 कमी दाखवायला जमेल का? नाही. 9 पेक्षा 15 जास्त असतं ना, तर मग अंतरही जास्त असलं पाहिजे. ठीक आहे. या इथपर्यंत आपण जर घेतलं तर लेवल 9 झालं आणि वर किती वाढणार? 6 वाढणार. किती झालं वर? हे सगळं टोटल झालं 15. पण या 15चं डिवायडेशन कसं होणार आहे बघा. आपल्याला अजून कुठं फिरत नाहीये. हा त्याचा शेवट पॉईंट आहे. इथे एंड आहे, शेवट आहे. इथून त्यानं सुरू केलं होतं. राईट. इमॅजिन करत असताना आपल्याला इथे एक असा पाया म्हणावा लागेल. राईट. ही उंची म्हणावा लागेल आणि हा आमचा काय होईल? त्याचा कर्ण होईल. झाला का काटकोन त्रिकोण? बघा तुम्ही इकडूनही करू शकता, नो प्रॉब्लेम. कुणीकडूनही करा, फक्त करा काटकोन त्रिकोण. इमॅजिन करा. या पॉइंटला आपण ए म्हणूयात, या पॉइंटला आपण बी म्हणूयात आणि हा लास्ट पॉइंट आपण सी म्हणूयात. ऑप्शन नंबर 4 आला. ठीक आहे. बघूयात. आता मला सांगा, हे एवढं डिस्टन्स जर 12 असेल तर हेही 12च होणार. आता हे टोटल जर 15 असेल पण त्यापैकी 9 जर वर गेलं तर खालचं किती असेल? 6 असेल. जे तुम्ही 12 हा पाया घ्या आणि 6 ही उंची घ्या. खतम. पाया आणि उंची भेटले की सगळ्या गोष्टी येतातच आमच्या. चला करा. बेसिक सांगतो एकदम, आहे ना, स्टेप बाय स्टेप. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तुमची जेवढी प्रॅक्टिस भारी झाली का तुम्ही तेच करायचं. काय? 12चा वर्ग 144, 6चा वर्ग 36, 144 आणि 36, 180, 180चे पार्ट पाडायचे. असं आपल्याला करायचंय. प्रॅक्टिस चांगली झाल्यावर बरं का. राईट. प्रॅक्टिस नाही झाली माझ्यासारखं गरिबीत करा, कारण माझी तेवढी प्रॅक्टिस नाही ना, म्हणून मी असं करतो प्रत्येक वेळेस. कारण मला अजून प्रॅक्टिस माझी स्ट्रॉंग करायची आहे म्हणून मी करतोय. तुम्ही ही स्ट्रॉंग प्रॅक्टिस करण्यासाठी असं करावं अशी माझी अपेक्षा. पाया 12 म्हणा, उंची 6 म्हणा किंवा अल्टर चेंज झालं तरी काही फरक पडत नाही. 12चा वर्ग 6चा वर्ग, 12चा वर्ग 144, 6चा वर्ग 36, 144 आणि 36 180. हे कशाच्या बरोबर आलं राजांनो? कर्ण वर्ग बरोबर.
परंतु मला कर्ण बरोबर काढायचा ना, हा वर्ग इकडे गेला, वर्गमुळात 180. 180 कोणाचाच वर्ग नाही, 180 कोणाचा वर्ग आहे का, नाही. मग तुम्हाला त्याचा फोड करता आले पाहिजे. एक वर्ग संख्या आणि दुसरी कुठलीही संख्या असली तरी चालेल, त्या दोघांचा गुणाकार 180 येईल. कोणती संख्या येईल ती, मग कोणती संख्या येईल, तर ती संख्या येईल 36 5 180. 36 गुणिला 5. राईट सर, तुम्ही शिक्षक आहात, तुमचा चांगला अभ्यास आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट कळतं 36 5 180. आमच्या थोडं मेंटॅलिटीचा विचार करा, आम्हाला कळतच नाही की 180ची आम्ही फोड कशी करावी. तुमच्या मनातलं बोललो की नाही ते सांगा. त्या 180ची फोड करत असताना कशी करायची लक्ष देऊ नये का, इकडे साईडला करतो, दिसेल ना, आहे इकडे जागा पुरेल, सफिशियंट आहे. ठीक आहे. 180चे असे अवयव पाडायचे ज्यांची आपण फोड करू शकतो. ठीक आहे, जागा खूपच कमी पडेल का रे, थोडस वेगळ्या पेजवर घेऊ, म्हणजे ते नोट्स मध्ये किचकट तुम्हाला दिसणार नाही ना. चालेल, हे ठेवतो, नंतर वापस येऊयात आपण याच्याकडे. बघा, चांगल्या पद्धतीने समजून घ्या, याला आपण वर्गमूळ काढण्याची अवयव पद्धत म्हणत असतो. ठीक आहे, हे तुम्हाला इथेही कमी पडणार आहे. भूमितीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला विषमभुज त्रिकोण नावाचा जो प्रकार आहे, त्याचं क्षेत्रफळ काढत असताना सुद्धा हे कमी पडणार आहे. लक्ष ठेवू विसरू नका. हे तर तुम्ही म्हणत सर काय एकाच प्रश्नाचा आहे, बघू आम्ही वेळेवर काय करायचं, नाही. छोट्या छोट्या गोष्टीपासून आम्हाला स्ट्रॉंग काम करायचं आहे, त्यामुळे ते काम करा. 180ची फोड तुम्ही कशी करणार, मला स्टार्टिंगला सांगा. 180ला तुम्ही असं लिहू शकता, 90 गुणिला 2. कॉमनली सगळ्यांना कळतं नाही हे तर, राईट, लिहू शकतो आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही. 90ला तुम्ही असं लिहू शकता, 30 गुणिला 3 लिहू शकता ना. 90ला 30 गुणिले 3, हे गुणिल्याचे 2 जसे असते तसे, राईट. 30ला आपण असं लिहू शकतो, 10 गुणिला 3, बाकीचे हे 3 गुणिला 2 जसे असते तसे. याला अवयव पद्धत म्हणत असतात, अवयव पद्धत. हा, नंतर 10ला आपण काय लिहू शकतो, 5 गुणिला 2, बाकीचं 3 गुणिला 2 जसे असतं. अजून कोणाची फोड होऊ शकते का, नाही होऊ शकत. अजून कोणाची फोड होऊ शकते का, बिलकुल नाही होऊ शकत. आता यांच्या जोड्या बघा, यांच्या जोड्या जर तुम्ही पाहिला तर 3 3 ची एक जोडी आणि 2 आणि 2 ची एक जोडी. दोघांपैकी एक बाहेर काढायचा. दोघांपैकी एक बाहेर का बरं, मला सांगा. तुम्ही 3 त्रिक 9 केलं आणि 9ला वर्गमुळाच्या बाहेर काढलं, किती भेटणार आहे, 3 भेटणार आहे. म्हणजे 2 3 मधला एक 3 उडणार, एकच 3 भेटणार. 2 गुणिला 2 केलं, किती भेटले, 4. 4ला वर्गमुळाच्या बाहेर काढलं, 2च, राईट. मध्ये कोण राहिलं फक्त, वर्गमुळात 5. आणि बाहेर जर ऑब्झर्व केलं तर 3 दोन्ही 6, 6 वर्गमुळात 5. हे माझं फायनल आन्सर असणार, राईट. आणि व्यवस्थित इमॅजिन करा, चांगली प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर काय होतं म्हटलं होतं मी तुम्हाला, 36 5 180. आणि 36ला जर तुम्ही बाहेर काढलं तर 6 भेटणार, वर्गमुळात कोण भेटणार, 5. म्हणजे फायनल आन्सर काहीही केलं तर तुमचं तेच येत असतं, कसंही केलं तरी. 6 वर्गमुळात 5, ऑप्शन नंबर 1. बघा, इकडे आपण अवयव पद्धतीने काढलं, सेम आन्सर आला. इकडे सेम आलं. काहीही प्रॉब्लेम असेल तर एकदा बिंदास कमेंट करून सांगा. आणि क्लिअर झाला असेल तर यस सर, हो सर, डन सर अशी ही कमेंट करा. बिंदास सांगा बिंदास. सगळा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. एक एक नवीन गोष्ट आपल्याला इथे क्लिअर झाली पाहिजे, त्याच वेळेस आपले कामं भारी होतात, असं म्हणायला काही हरकत नाही. जमलंय, मजा आली. बाकीचे नाही सांगत आहेत, बाकीचे काय करतायत सांगा रे राजनू, सांगा ना, कमेंट टाका ना तुम्ही. का डोक्याच्या वरून चाललंय. मी एक छोटासा प्रश्न विचारतो, मला जेवढे लाईव्ह आहेत तेवढ्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे की तुम्ही कमेंट. कोणाकोणासाठी हे या पद्धतीचे दिशा टॉपिक मध्ये आन्सर येतात, हे फर्स्ट टाइमच आहे किंवा नवीन आहे. आम्ही पहिल्यांदाच बघायलो सर, दिशा टॉपिक मध्ये असे क्वेश्चन येतात किंवा ऑप्शन मध्ये असे ऑप्शन येतात मध्ये. ते आम्हाला त्रिकूट वगैरे ते पाठ केले आम्ही, ते तर सोपं झालं आम्हाला ते युट्यूबला भारी कोणी शिकवलेलं असलं की हे त्रिकूट पाठ करा आणि असं असं आन्सर आलं की असं लिहा, असं आलं की मग आपल्याला टेन्शन येतं. मला एकदा तेवढं सांगा, फर्स्ट टाइमच शिकतोय आम्ही हा टाईप असं. चला, म्हणजे तुम्ही कमेंट टाकत नाहीत म्हणजे तुम्हाला ऑलरेडी तुमची प्रॅक्टिस झालेली आहे याच्यावर. तुम्ही बरेचसे एक्झाम्पल अच्छा नवीन आहे असं म्हणतात, बाकीच्यांसाठी आहे प्रॅक्टिस असं म्हणत, तुमचे कमेंट नाहीये म्हणजे. हो, आणखीन उदाहरण घेणारच आहे, लोड नका घेऊ. तुम्हाला जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत सोडणारच नाही मी. वर्ग काढण्याचा आणखीन एक घ्या म्हणताय का,
पुढच्या क्वेश्चन मध्ये मे बी तसंच असेल, नसेल तर मग मी क्रिएट करून देतो तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. चालतंय, नवीन आहे, बऱ्याच जणांसाठी आहे समजा. चलो डन. चलत पुढे. हा झाला आपला जस्ट. चला हा सोडवा. एक व्यक्ती उत्तरेकडे प्रवासाला सुरुवात केली. त्याने 4 किलोमीटर प्रवास केला, डावीकडे वळला आणि 15 किलोमीटर प्रवास केला. कोणीकडे वळला? डावीकडे वळला आणि 15 किलोमीटर प्रवास केला. परत डावीकडे वळला आणि 10 किलोमीटर प्रवास केला आणि उजवीकडे वळला आणि 8 किलोमीटर प्रवास केला. सध्या त्याचे स्थान आणि प्रारंभीचे स्थान याच्यातील सर्वात कमी अंतर किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. 4 ऑप्शन दिलेत. इथे वर्गमूळ काढायची गरजच नाही, म्हणजे तुम्हाला फक्त इथे डायग्राम काढणं व्यवस्थित बरोबर आहे. ऑप्शन तर इझी दिलेत ना, मागच्या क्वेश्चन सारखे तुम्हाला त्यांच्यातली फोड करून सुद्धा ऑप्शन दिलेले नाहीयेत. राईट, चला करायचंय, आपण स्टार्ट करूयात. मी सांगून देतो, माझ्यासोबत करा तुम्ही, चालेल? चला बघा, एक व्यक्ती उत्तरेकडे प्रवास सुरू केली आणि 4 किलोमीटर प्रवास केलाय. समजा आपण इथून तो स्टार्ट करतोय, वर जातोय उत्तरेला आणि 4 किलोमीटर करतोय. 2 कामं करून घेतले. डावीकडे वळला म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळणार आणि 15 किलोमीटर जाणार. आता हा वर जात होता, क्लॉकवाईज म्हणला असता तर इकडे वळला असता, अँटी क्लॉकवाईज म्हणजे इकडे, म्हणजे डावीकडे म्हणजे इकडे वळला पाहिजे तो. आणि 15 किलोमीटर, राईट, इथून इकडे घेऊयात 15, अंदाजे घेऊयात ते 15 किलोमीटर. परत डावीकडे वळला, इकडे जातोय म्हणजे अँटी क्लॉकवाईज खाली जाणार, क्लॉकवाईज म्हणजे वर जाणार, डावीकडे म्हणजे अँटी म्हणजे खाली जाणार. 10. आता इथून इतकं 4 आहे तर 10 म्हणजे साहजिक आहे अजून थोडंसं खाली गेलं पाहिजे. 10 म्हणजे अजून थोडंसं खाली गेलं पाहिजे, राईट. हा एवढं अंतर 10 किलोमीटर गेला. आणि उजवीकडे वळला व 8 किलोमीटर गेला, अजून फिरला तो. इथे जातोय खाली, उजवीकडे वळणार म्हणजे क्लॉकवाईज इकडे जाणार, इकडे गेला असता तर अँटी क्लॉकवाईज गेला असता, इकडे जाणार. किती किलोमीटर जाणार? 8. अंदाजे घेऊयात आपण इकडे 8. राईट, राईट, वर गेला पाहिजे ना ते 8 किलोमीटर. जमलं. सध्या त्याचे स्थान आणि प्रारंभीचे स्थान या दोघांतील सर्वात कमी अंतर आपल्याला विचारलेलं आहे. हो हो, फोड करण्याचे एक्झाम्पल घेतो सीमा मॅडम, नका टेन्शन घेऊ, तुम्ही फक्त सांगा मला. राईट सर, तुम्ही आम्हाला पहिलं काम सांगितलं की शेवट आणि सुरुवात जोडून घ्यायचा. इथं आमचा इथं शेवट आहे, एंड आहे. इथं तर आपण स्टार्ट केला होता, सुरू आहे, स्टार्ट आहे. जोडून घ्या. जोडलं, ठीक आहे. काटकोन त्रिकोण इमेजिन करा, असा होऊ शकतो का बघा. हो सर, झाला, काही प्रॉब्लेम नाही. माप शोधा. आता माप शोधत असताना पायाचं माप आणि उंचीचं माप शोधा. इथून इथपर्यंत तर 8 आहे, आपण नाव देऊया त्यांना. हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट घेऊयात आणि हा सी पॉईंट ठेवूयात. हा 15 आहे तर इथेही 15 होईल. मग पाया किती भेटल? 8 आणि 15 किती होतील? 15 आणि 8 23 हा तुमचा पाया भेटल. राईट, उंची किती भेटल? टोटल 10 आहे, 10. 10तले 4 वर गेले म्हणजे 6 ही तुमची काय भेटल? उंची भेटल. बरोबर, राईट, जमला. पुढे चला. सर, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. हे तर पाठच झालं पाहिजे. याच्यावर आता तुम्हाला लोड यायलाच नको, हे तुमचं खूप बेस्ट असलं पाहिजे. नाही बी लिहिलं तरी तुम्हाला आलं पाहिजे. पाया किती आला? 23. 23चा वर्ग, उंची किती आली? 6चा वर्ग. 23चा वर्ग किती आहे? वर्ग पाठ आहेत ना, 529. 6चा वर्ग किती? 36. 9 आणि 6 1505. हातचा आलाय का? 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि हे 5 जशाच 565. हे कशाच्या बरोबर आलं? कर्ण वर्ग बरोबर. कर्ण बरोबर काय असेल? वर्गमुळात 565. 565 खतम. 565 ऑप्शन नंबर 1. येस, वृंदा मॅडम, नितीनराव, छान, जमलाय, मजा आली. आता चालू आहे फोड. सर, या 565 ची फोड होऊ शकते का ते आपण बघूयात. फोड कशी करायची? मला वाटतं 565 ची फोड होणार नाही, कारण 565 च्या एकक स्थानी 5 आले म्हणजे जवळपास कमी कमी प्रमाणात होईल. तरी पण आपण ऑब्झर्व करून बघूयात त्यांची फोड होते का. ठीक आहे. वर्गमुळात 565. फक्त तुम्ही कन्सेप्टवर फोकस करा. 565 ला मी असं म्हणू शकतो, एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5 ने त्याला गुणलं तर 5 1 5
5 1 5 5 त्रिक 15 113 गुणिले 5 याच्या बाहेर काही निघतच नाही फोड त्यांची ना, कारण 113 तर मूळ संख्या येते. 113 कोणाचा वर्ग आहे का? 113 ची फोड होऊ शकते का? नाही, एवढंच होईल. आता ना ही वर्गसंख्या भेटते ना ही वर्गसंख्या भेटते, राईट. त्यामुळं याच्यावर अजून डोकं खाण्याचा भागच नाही. 565 ची फोड होऊ शकत नाही. इथपर्यंतच आपल्याला स्टॉप व्हावं लागेल. चालेल, 565 वर आपला आन्सर सबमिट करून टाकायचं. त्यामुळेच त्यांनी ऑप्शन दिलेले नाही तशा. तर फोड झाली असते तर मग ऑप्शन फोडून दिले असते. येस, क्लिअर आहे सगळ्यांना? बोला, कमेंट टाका सगळ्यांनी. डन आहे का बोलायचं? पटापटा पटापटा फास्ट कमेंट आलो बाई. सोडवा बरं, सोडवा. आता थोडीशी लेवल अजून वाढणार आहे. ही लेवल अजून तुमची वाढवलेली आहे. आता हा क्वेश्चन खूप व्यवस्थित सोडवा. खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. वाचा व्यवस्थित. संजय दक्षिणेकडे चालायला सुरुवात केली आणि 25 किलोमीटर चालत गेला. तो डावीकडे वळला आणि 25 किलोमीटर चालत गेला. तो 45 अंशाच्या कोनात डावीकडे वळला आणि 25 वर्गमुळात 2 किलोमीटर चालत गेला. प्रारंभ बिंदूपासून तो किती दूर आहे? प्रारंभ बिंदूपासून तो किती दूर आहे? तेवढा क्वेश्चन मी सांगतो, कारण तुम्हाला 45 अंशात वळणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. त्यामुळं बरं का, मी सांगू देतो, लक्ष देऊ नका. संजयने दक्षिणेकडे चालायला सुरुवात केली. तो 25 किलोमीटर चालला, डावीकडे वळला आणि 25 किलोमीटर चालला परत, राईट. आपण असं करीत धरू, तो इथून चालतोय, इथून त्यानं सुरू केलं चालायला, एक स्टार्ट पॉइंट आहे. दक्षिणेकडे गेला अंदाजे 25 किलोमीटर गेला. दक्षिणेकडे 25 किलोमीटर चालत गेला. पहिलं सेंटेन्स कंप्लीट. डावीकडे वळला याचा अर्थ तो इथून आता इकडे वळणार आहे, डावीकडे वळणार आणि 25 किलोमीटर चालत जाणार, राईट. उजवीकडे म्हणलं असतं, क्लॉकवाईज गेला असतं, अँटी क्लॉकवाईज जाणार आणि तो 25 किलोमीटर जाणार. इथून डावीकडे अंदाजे आपण इकडे 25 एवढं घेतलं. आता सगळ्यात महत्वाचं, तो 45 अंशाच्या कोनात डावीकडे वळतोय. नॉर्मली इमेजिन करा फक्त. त्याचं जर सुरू झालं असतं, राहणं समोर जाणं चालू असतं, तो असा समोर गेला असता. तो 45 अंशाच्या कोनात वळतोय, इथून 45 अंशाच्या कोनात आणि डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज. तर अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आता ही दिशा तर पूर्व दिशा होईल ना इथून. इमेजिन करा, मी जे बोलतोय माझा प्रत्येक शब्द फोकस करा. इथून ही दिशा पूर्व होणार, या पूर्वेच्या 45 अंश तो इकडे जाणार, म्हणजे तो आता कुठल्या दिशेला चालू असणार आहे? कुठल्या? ईशान्य दिशेला. तो आता ईशान्य दिशेला वळणार आणि किती जाणार आहे? 25 वर्गमुळात 2, राईट. अंदाजे आपण असं घ्यायचं त्याला, राईट. 25 वर्गमुळात 2. ते माप आपल्याला मोजताच येत नाही 25 वर्गमुळात 2 म्हणजे, पण त्या अंदाजे आपण घेऊन टाकलं, लेवल करून टाकले त्याला. तर तो प्रारंभ बिंदूपासून किती दूर आहे? हा त्याचा एंड बिंदू आहे, इथे त्याचा शेवट आहे. लक्ष द्या, इमेजिन करा. मी तुम्हाला कायम सांगत आलो की स्टार्ट आणि एंड हे जोडून घ्यायचे. इथे एकदा दाखवून देतो की 45 अंशाच्या कोनातून वळलाय म्हणून. स्टार्ट आणि एंड जोडून घेतलाय. आम्हाला ह्या दोन ठिकाणातलं अंतर मोजायचंय. सर जरासं आताच तर कळायला लागलं होतं, दिशा थोडंसं तर सोपं वाटायला लागलं होतं, मी त्यात अजून कॉम्प्लिकेटेड करून टाकलं. पण हे कॉम्प्लिकेटेड जर कळालं तर दिशा टॉपिकच तुम्हाला इझी होऊन गेला. याचे आपण दोन भाग पाडूयात. इथून आपण सरळ एक रेष मारूयात. ही अशी अशी सरळ रेष मारली. सरळ रेष मारल्यामुळे हा इथे चौरस झाला. ही 25 असेल, ही 25 आहे, ही 25 आहे, तर समोरची 25 होणार. म्हणजे आमचं अर्ध डिस्टन्स तर कमी होऊन गेलं, राईट. आपण असं म्हणूयात, आम्हाला काय करायचंय, पूर्ण या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंतचं डिस्टन्स काढत असताना इथपर्यंतचं डिस्टन्स आम्हाला 25 तर भेटलंय. आपण नाव देऊयात त्याला ए ते बी. ए ते बी पर्यंतचं माप आम्हाला 25 भेटलं, परंतु आम्हाला ए ते सी पर्यंतचं माप काढायचं. याचा अर्थ बी व सी चं माप सुद्धा आम्हाला माहित पाहिजे, राईट. इमॅजिन करा, जर ही तर 25 असेल तर इथलची समोरची बाजू सुद्धा 25च होणार, काही वेगळी थोडी होणार आहे. आता जर आम्ही इमॅजिन केलं तर इथे 90 अंशाचा कोन आहे आणि हे जे आला हे आता आमचा कर्ण आला. म्हणजे प्रत्येक शब्दावर गोष्टीवर फोकस करा. ह्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे, लक्षात राहिल्या पाहिजे बरं का, राईट. कर्ण किती आला आमचा? 25 वर्गमुळात 2. आता आमचे कामं काय होणार आहेत बघा. इमॅजिन करा, इमॅजिन करा. सर
काय झालं, इथं 25 भेटलं, इथं 25 वर्गमुळात 2 आहे, आणि आमचं कन्सेप्ट काय म्हणते बघा, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. असं करू शकतो आपण. सर कर्ण वर्ग म्हणजे 25 वर्गमुळात 2, 25 वर्गमुळात 2 याचा काय, याचा वर्ग. करता आलं पाहिजे, जमलं पाहिजे, राईट. याला आपण दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, सांगतो त्या दोन्ही पद्धती एकदा अरेंजमेंट करून घेऊया. उंची आपण 25 मानूया, पाया आपल्याला शोधायचा आहे. पाया म्हणजे बेस, एक्सचा वर्ग आपण गृहीत धरू, आणि उंची आपली 25चा वर्ग. दोन पद्धतीने आपण याला करू शकतो असं मी तुम्हाला म्हटलं. कोणत्या दोन पद्धती असणार आहे थोडस समजण्यासाठी 25 वर्गमुळात 2 ला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसं करू शकतो त्यासाठी मी वेगळ्या पानावर जातो, म्हणजे तुम्हाला ते अजून भारी समजेल. राईट, चालेल ना. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेत चला बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल सर हे आमचं काय चालू आहे, आम्हाला तर काहीच कळेना झालं. 25 वर्गमुळात 2 करू. मला सांगा हे वरच्या दोनचा विषय सोडून द्या, स्टेप 1. या सगळ्या गोष्टी, सगळ्या कन्सेप्ट आमच्या क्लिअर असल्या पाहिजेत, त्याला म्हणत असतो आपण मॅथ परफेक्ट करणं. राईट, कारण तुम्हाला मॅथची जर भीती घालवायची असेल तर या सगळ्या गोष्टींमधून तुमचा विचार तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे, जमलेला असला पाहिजे. मग स्टेप 1 नुसार काय करू शकतो, तुम्हाला 25 आहे, 25 ला 8 मध्ये टाकलं तर काय टाकावं लागेल, 625 टाकावं लागेल, 25चा वर्ग टाकावं लागेल. कारण बघा ना, तुम्हाला जर इथे 25 लिहायचं असेल आणि त्याला तुम्हाला वर्गमुळात टाकायचं असेल तर 625 लिहा. 625चा वर्गमूळ काय येतं, 25 येतं. दोन्हीचा अर्थ कसा आहे, सारखा आहे ना, कॉमन आहे ते. ठीक आहे, तुम्ही तसं त्याला 25 ला आतमध्ये टाका, काय भेटेल ते वर्गमुळात 2 गुणिला 625. राईट, आणि तो बाहेर कंसाचा वर्ग जशास तसा. ही तुमची फर्स्ट स्टेप झाली. राईट, मग काय सर 625 गुणिला 25 केलं तर 600 आणि 612, 25 ची दुप्पट 50, 1250 हे भेटलं. 1250, 1250 कशामध्ये आलं, वर्गमुळात आलं, आणि हा कंसाचा वर्ग जशास तसा. एक गोष्ट कधीही लक्षात असू द्या, कॉमनली लक्षात ठेवा, एखाद्या संख्येचा वर्ग केला आणि तिचं वर्गमूळ काढलं, परत तीच संख्या भेटत असते. राईट, म्हणजे उदाहरणार्थ 36 आहे, 6 आहे, 6चा वर्ग 36 आणि 36चं वर्गमूळ 6. वर्ग आणि वर्गमूळ दोन्ही प्रोसेस केला तर तीच संख्या भेटत असते. म्हणजे तुम्ही 1250चं वर्गमूळ काढलं आणि परत त्याचा वर्ग केला तर तुम्हाला 1250च भेटणार ना. म्हणजेच माझं उत्तर काय भेटलं, 1250. याचा अर्थ काय होत असतो, हे वर्गमूळ आणि हा वर्ग इलिमिट होत असतो. काय बोललो कळालं नाही सर, काही समजलं नाही, व्यवस्थित आहे का. तुम्हाला मी म्हणलं हे वर्गमुळात 49 आहे आणि त्याचा वर्ग करायचा आपल्याला. हे दोन्हीच्या दोन्ही इलिमिट होत असतात. 49चं वर्गमूळ 7 आणि परत 7चा वर्ग 49च. म्हणजे काय झालं तुमचं, हे वर्गमूळ आणि हा वर्ग कट झाला. व्यवस्थित सेट होते. ह्या गोष्टी समजणं खूप इम्पॉर्टंट आहे, समजल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी काही असे एक्स्ट्रीम लेवलच्या नाहीत, बेसिक आहेत बरं या गोष्टी, बेसिक. राईट, या पद्धतीने तुमचे काम झाले पाहिजे. ही झाली फर्स्ट स्टेप. तुमचं उत्तर येणार 1250. कशाची किंमत, 25 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग. सेकंड स्टेप काय सर, दुसरी सांगा. ही दुसरी इझी आहे. हे बघा, 25 वर्गमुळात 2 त्याचा वर्ग. तुम्ही याला असं करू शकता, फोड ए आणि बी मानूयात आपण याला. त्याला तुम्हाला करावं लागेल 25चा वर्ग, राईट, गुणिले त्या वर्गमुळात 2चा, वर्गमुळात 2 आणि तिचा वर्ग. राईट, का होईल सर, 25चा वर्ग तर भेटेल 625 गुणिले हा वर्ग आणि हे वर्गमूळ, हे दोन्ही काय झाले, इलिमिट झाले, म्हणजे 2 भेटले. 625 चे दुप्पट 1250. शेवटी काय भेटणार आहे तुम्हाला, 1250च भेटणार आहे. स्टेप 2. मला एकदा सगळ्यांनी कमेंट करून सांगा, अरे तुम्हाला याच्या ह्या स्टेप क्लिअर झाल्यात का. फास्ट कमेंट करायचे. ह्या स्टेप क्लिअर झाल्या का तुमच्या डोक्यात आल्या, डोक्यावरून गेल्या. ह्या मी बेसिकच्या कन्सेप्ट करतोय, अजून क्वेश्चन कडे आपल्याला जायचं बाकी आहे. आणि हा क्वेश्चन पीवायक्यू मध्ये विचारलेला आहे. राईट, टीसीएस आयबीपीएस ने विचारलेला आहे हा क्वेश्चन. बोला, कमेंट टाका पहिल्यांदा. मजा यायला लागली, मजे मजे में सुरू करते लेकिन अब मजा आ रहा है. दोन प्रकारची मजा असते, एक तर मजा येते, नाहीतर मजा निघते. तुमचं काय होतं ते बघा. मजा येत आहे का मजा निघत आहे. हो, राईट. आणि मी ह्या ज्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी सांगतो ना, ह्या कुठेतरी नोट करत चला. तशा तर मी तुम्हाला पीडीएफ देणार आहे, त्यामुळे काही लोड नाही. टॉपिक झाला पूर्ण, पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा मिळून जाईल, लोड घ्यायचं नाही. राईट,
भारी नाही, मस्त छान. चला वापस येत, सांगा मग. 25 वर्गमुळात 2 आणि त्याचा वर्ग, उत्तर किती भेटलं? 1250. सगळं कटलं त्याचा. हा एक्सचा वर्ग जसा तसा आणि 25चा वर्ग किती? 625 जशा तसा. राईट. हे प्लसचे 625 इकडे आल्याच्या नंतर मायनस होणार आहे. एक्स वर्ग तिकडे लिहिला काय इकडे लिहिला काय फरक पडणार नाही. 1250 मायनस कोण? 625. 1250 मधून 625 गेले, किती राहतात बघा? 50 मधून 25 गेले 25, 1200 मधून 6 गेले 625. आणि हा वर्ग इकडे गेल्याच्या नंतर एक्स बरोबर काय भेटत असतं? वर्गमुळात 625. आणि 625 कोणाचा वर्ग आहे? 25चा. कशामध्ये येईल ते? किलोमीटर. एक्स म्हणजे 25 किलोमीटर. मग इथे आम्हाला 25 भेटलेला आहे. मग आम्हाला काय आलं? पाया. पाया पाया म्हणजे काय? बी सी चे माप किती भेटलं? 25. काय लिहिता आन्सर सांगा, ऑप्शन नंबर सांगा. ऑप्शन नंबर सांगा. मी तुम्हाला एक सांगतो बघा, जर ऑप्शन मध्ये इथे 25 असतं ना, तर तुमच्यापैकी जवळपास 90% विद्यार्थ्यांनी 25 आन्सर लिहिला असता. राईट. परंतु इथे आन्सर 25 नाही लिहायचं. हे 25 आन्सर कशाचं आले? सर या बी पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंतचा आन्सर 25 आला. आणि कायमस्वरूपी लक्षात असू द्या, ज्या वेळेस एक संख्या वर्गमुळात 2 वाली येत असते आणि इकडे दोन्हीकडे ही संख्या कॉमन असते, त्यावेळेस ऑटोमॅटिक तिसरी संख्या तीच असते. ऑटोमॅटिक लक्षातच ठेवायचं. इथेही 25 आहे, इथे 25 आहे आणि वर्गमुळात 2 आहे, तर इथे 25च येत असते. ही बाहेरवाली संख्या येत असते, एवढं लक्षात ठेवायचं. कायमस्वरूपी ही झाली ट्रिक्स. अरे सर अगोदर सांगायची ना, मग आम्ही कशाला एवढं डोकं खात होतो. परंतु अगोदर कन्सेप्ट माहित असले पाहिजे, तरच ट्रिक कामी पडणार आहे, अन्यथा कामी पडणार नाही. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही एकदम इझी सॉल्व्ह करून घ्याल त्याला. राईट. चला सांगा. सर आम्ही 25 आन्सर लिहू शकत नाही, कारण आम्हाला ए ते सी पर्यंत आन्सर लिहायचंय. म्हणून ए ते बी प्लस बी ते सी असे दोन्ही मिळून 25 प्लस 25, 25 प्लस 25 किती? 50 किलोमीटर. हे माझं आन्सर असलं पाहिजे. खतम. ऑप्शन नंबर 2. जमलं. सर्वांनी कमेंट करून सांगायचं हा एक बेस्ट टाइप बेस्ट पद्धतीने सगळ्यांना क्लिअर झालाय का? बेस्ट टाइप बेस्ट पद्धतीने क्लिअर झाला का? बोला. आणि आता ते बाकीचे 4 क्वेश्चन जसे असते. सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवते? तर सध्या तो ईशान्य दिशेला जातोय. हा दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर. तिसरा क्वेश्चन, सुरुवातीपासून शेवटचे ठिकाण. सुरुवात इथून आहे, शेवट इकडे आहे. इकडे जर पाहिलं तर पूर्व दिशा आहे. सुरुवातीपासून शेवटचं ठिकाण पूर्व दिशेला. चौथा क्वेश्चन, पूर्वपासून सुरुवातीचं पश्चिम दिशेला. बस 4च्या 4 क्वेश्चनचे आन्सर आले, संपले, खतम, टाटा बाय बाय. राईट. जमेल. चला जमेल सगळ्यांना अशा अपेक्षा. हा क्वेश्चन बघा सेम. आता जर तुम्ही याला व्यवस्थित एक डायग्राम काढली की तुमची त्याचा आन्सर येऊन जाईल तुमचा. रवी त्याच्या घरापासून चालायला सुरुवात करतो. उत्तरेकडे 40 मीटर चालतो. उत्तरेकडे चाललाय, वर चाललाय. नंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो. उजवीकडे वळतो आणि 30 मीटर चालतो. परत उजवीकडे वळतो आणि 70 मीटर चालतो. खाली चालणार आहे परत. नंतर त्याच्या डावीकडे 135 अंशाने वळतो व 30 वर्गमुळात 2. इमेजिन करा, इथे 30 आले, 30 वर्गमुळात 2 आलं. जास्तीत जास्त 10 सेकंद या प्रश्नाच्या आन्सरसाठी, पण 10 सेकंद घेऊ नका, प्रॉपर वेळ घ्या आणि आन्सर करा. तर त्याच्या घरापासून किती अंतरावर असेल असं आपल्याला विचारलं. चला 1 मिनिट देतो तुम्हाला, सोडवण्याचा प्रयत्न करा, मग नंतर मी सांगतो. सांगू सांगू का मीच? बघा चला मी सांगतो. बघा बघा बघा. रवी त्याच्या घरापासून चालायला सुरुवात करतो. उत्तरेकडे 40 मीटर चालतो. राईट. इथून चालायला सुरुवात केली असं गृहीत धरू.
सुरू. उत्तरेकडे चालतोय, अंदाजे घेतलं किती मीटर? 40 मीटर. नंतर त्याच्या उजवीकडे वळतो आणि 30 मीटर चालतोय उजवीकडे, याचा अर्थ क्लॉकवाईज. घड्याळ इथे जर असती काटा तर असं इकडे वळायला असता. 30 मीटर चालतो, अंदाजे 30 मीटर. परत उजवीकडे वळून 70 चालतोय, इकडे जातोय तो उजवीकडे, याचा अर्थ क्लॉकवाईज खाली जाणार. वर गेला असता तर अँटी क्लॉकवाईज झाला असता. हे इथून इथपर्यंत 40 आणि अजून खाली 30 गेला. राईट, टोटल किती गेला? 70. नंतर त्याच्या डावीकडे 135 अंशाने वळतो. डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज ना, खाली जातोय तो आता. जर तो सरळ जाणं चालू राहिला असता तर तो असा सरळ खाली गेला असता. राईट, हे असं त्याचं खाली जाणं चालू राहिलं असतं. परंतु तो आता डावीकडे वळला, याचा अर्थ तो आता क्लॉकवाईज गेला असता तर इकडे वळला असता, अँटी क्लॉकवाईज म्हणजे इकडे. आता हा दक्षिणेला जातोय ना राजांनो, अरे दक्षिणेला जातोय तर या पॉइंट पासून जर तो इकडे वळला एवढ्या अंशात तर 90 अंशातून वळला. खाली आहे सध्या त्याचा चेहरा, इकडे वळला 90 अंशातून वळला. पण आपल्याला 135 म्हणजे तो 45 45 45चा 3 पट आहे असं लक्षात ठेवायचं. 45 90 135 180 225 270 315 असा त्याचा पार्ट असतो, हे लक्षात ठेवायचं. 45 45चा पार्ट. राईट, तर इथून इथपर्यंत 90 अजून 45 म्हणजे तो रिटर्न फिरला इथून आणि तो असा या पद्धतीने इकडे जाणं चालू आहे त्याचं. असं गृहीत धरायचं आपल्याला. आता ब्ल्यू पेनने दाखवूयात आपण त्याला. हा असा इथपर्यंत आता इकडे जाणं चालू आहे तो. आणि तो किती याच्यात गेला? 30 वर्गमुळात 2. राईट, जमला? आम्हाला विचारलंय तर त्याच्या घरापासून किती अंतरावर असेल. डॉट डॉट रेषेने इथे त्याचा एंड झाला, शेवट आहे, तर डॉट डॉट रेषेने जोडूयात आपण. राईट, ठीक आहे, हा त्याचा एंड पॉइंट. बरं, एंड पॉइंट झाला तर इथून इतकं 30 आहे तर इथेही 30च होणार. हे इथून इतकं 40 आहे तर इकडेही 40 होणार. टोटल तर 70 आहे. 70 मधलं 40 वर गेलं, 70 मधलं 40 वर गेलं तर इथे 30च होणार. राईट, त्या 70ला इथं नाही मांडत आपण, 70ला आतमध्ये मांडत, नाही तर ते वाटायला 30च माप दिलं काही. आम्हाला काढायचंय या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचं तर माप माहिती आहे 30 आहे, पण बी पासून सी पर्यंतचं माहित नाही. याला आपण डी पॉइंट म्हणूयात. सर बी ते डी पर्यंतचं अंतर 30 आहे आणि सी ते डी पर्यंतचं 30 वर्गमुळात 2 आहे. काहीही केलं तर इथं किती येईल तेवढं एकदा सांगा. काहीही केलं तर इथं किती येईल असं एका सेकंदात किती येईल ते तुम्हाला कळलं का सांगा. मागच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला सेंटेन्स बोललो होतो, आठवतं का बघा. इथे 30 आहे आणि इथे 30 वर्गमुळात 2 आहे. इथं किती येईल तोंडी सांगायचं, नका सोडवत बसू. सोडवून दाखवणार आहे मी, असं डायरेक्ट सोडून देणार नाही तुम्हाला. मी ते सोडवून दाखवणार आहे तुम्हाला कसं काय आलं तर. परंतु तुम्ही सांगा तर सही, मागच्या मी जे शब्द बोलले तुम्ही किती लक्ष देऊन ऐकता ते बघायचं मला. अजून कोणाचीही कमेंट नाहीये ना. अरे राजानं, इथे 30 आहे, इथे 30 वर्गमुळात 2 आहे. 30 आणि 30 दोन्हीकडे सारखा आहे. कर्णामध्ये जर वर्गमुळात 2 आला असेल तर राहिलेली संख्या सुद्धा इथे 30च येणार आहे. इथे म्हणतोय हा, बी ते सी पर्यंतचा मग 30च येणार आहे, वेगळं येणार नाहीये. राईट, नाही करून बघा, करून बघूयात आपण. राईट, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. ज्याला आपण कन्सेप्ट म्हणतो ती कन्सेप्ट क्लिअर झाल्यावर या शॉर्टकट गोष्टी लक्षात ठेवायच्या कधी पण. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. राईट, कर्ण किती आहे? 30 वर्गमुळात 2. 30 वर्गमुळात 2 आणि त्याचा काय वर्ग. पाया किती आहे? पाया माहित नाही, गृहीत धरूयात एक्सचा वर्ग आणि उंची परत 30चा वर्ग. ते मला एक सांगा, मी तुम्हाला म्हटलं ना हा वर्ग आणि हा वर्ग कटला. 30चा वर्ग किती? 30चा वर्ग 900 आणि 900ची दुप्पट किती? 1800. काही केलं तर काय भेटणार आहे? 1800 भेटणार आहे. राईट, मी 30चा वर्ग 900ला आतमध्ये टाकले, 900 गुणिले 2 केला 1800 आलं. ते 2 आणि हा वर्गमूळ कटलं, 1800 येणार. हे तर फिक्स झालं, फायनल झालं. इथे एक्सचा वर्ग जसा तसा आणि 30चा वर्ग सॉरी अधिक 30चा वर्ग 900. ते प्लसचे 900 इकडे आल्याच्या नंतर मायनस होणार, म्हणजे एक्स वर्ग बरोबर 1800 मायनस 900. एक्स वर्ग बरोबर काय भेटलं? 900. म्हणजे एक्स बरोबर काय भेटेल? वर्गमुळात 900. आणि 900 कोणाचा वर्ग आहे? एक्स बरोबर एक्स बरोबर 30 आलंय. याचा अर्थ बी ते सी चं माप बी सी बरोबर किती? 30. राईट, आणि तोंडी सुद्धा बघा, इथे 30 आलं, इथे 30 वर्गमुळात 2 आला, तर इथलचा आन्सर 30च येत असतं. हे लक्षात राहिलं पाहिजे. आपल्याला ए पासून सी पर्यंतचं माप काढायचंय, म्हणून ए ते बी प्लस बी ते सी काय येईल आन्सर?
30 + 30 बरोबर किती 60. 16 इज माय आन्सर. राईट. खतम. एकदम इझी गेला आता. बोलो सर्वांनी. जमलंय राजांनो. सर्वांना हा टाईप एकदम बेस्ट क्लिअर झाला का सांगायचंय. बाकीचे राहिलेले 3 क्वेश्चन. सध्या त्याचा चेहरा कोणती दिशा दर्शवतोय, सुरुवातीपासून शेवटचं ठिकाण आणि शेवटपासून सुरुवातीचं ठिकाण, हे सर्व ठिकाणाची प्रॅक्टिस तुम्ही करणार. या सर्व क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्ही करणार आहात असं गृहीत धरतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टाईप घेऊन येणार आहोत. आजचे क्वेश्चन कसे वाटले एकदा कमेंट करून सांगा. लगेच आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत.